त्या गावामधल्या शेकडो किंवा हजारो कुटुंबांचा आश्रयदाता असतो. त्या कुटुंबांना घडवणारा, त्या कुटुंबाचं वर्षभर असणारं गणित याच्यावरती काम करणारा घटक असतो. त्याच्यामुळे तुमच्या एवढं सुज्ञ कुणीच नसतं. तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्यावेळेस हा पॅनल झाला, तो पॅनल होण्यापूर्वीचा काळ आपण सगळेजण आठवा. आज स्वर्गीय अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, परंतु 35 वर्ष सहकारी चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम हे अजितदादांनी आणि या जिल्ह्यामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे. मग कारखाने असू द्या, मार्केट कमिटी असू द्या, दूध संघ असू द्या, इतर तालुक्यांची, इतर जिल्ह्यांची जर परिस्थिती आपण पाहिली तर त्या तुलनेमध्ये या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या सगळ्या मंडळींनी तयार करून ठेवलं. आणि म्हणून आज आपण पाहतो की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, PDCC बँक ही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये 5 क्रमांकामध्ये तिचं अग्रक्रमानं नाव घेतलं जातं. पण अशा पद्धतीचं काम करणारी सगळी नेतृत्व ज्यावेळेस तुमच्या समोर पॅनलच्या माध्यमातून, मार्केट कमिटीच्या पॅनलच्या माध्यमातून येतात, तेव्हा त्यावेळेस वळसे पाटील साहेबांनी जीवन आपल्याला काही सांगावं अशा पद्धतीचं काहीच राहिलेलं नाही. कारण आपण मनाने ठरवलं पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला अभिमान वाटावा असं नेतृत्व आपल्या बरोबर काम करतं, त्यावेळेस आम्ही त्यांना काय दिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. तालुक्याची विभागणी झाली, इकडे 42 गावं, तिकडे 60 गावं झाली. खरं तर तालुका विभागल्यानंतर उलट आम्ही म्हणायला पाहिजे होतं की आमच्याकडे जास्त गावं आली, आम्हाला आनंद वाटायला पाहिजे होता. परंतु तुम्ही फार भाग्यवान ठरला, तुमच्या 42 गावांना वळसे पाटील साहेबांसारखं नेतृत्व मिळालं. या महाराष्ट्रामध्ये आज ते मंत्री नसताना सुद्धा त्यांचा शब्द हा मंत्रिमंडळामध्ये प्रमाण मानला जातो. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग असा एक नेता आम्हाला सगळ्यांना लाभला. आणि मग आज वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, अलीकडे माऊली आबा कटके, शिरूर हवेलीचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल झाला. आज भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आपण पाहतो, चेअरमन म्हणून प्रदीपदादा तिथं काम करतायत. या महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य संस्था, शेतकऱ्यांना जगवणारी, टिकवणारी आणि तेवढ्याच पारदर्शकपणे काम करणारी ती संस्था म्हणून तिचा उल्लेख केला जातो. आंबेगावची मार्केट कमिटी, जुन्नरची मार्केट कमिटी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आहे, त्या मार्केट कमिट्या पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो. आणि मग एकीकडे हे नेतृत्व काम करताय, माऊली आबांसारखा एक नवीन 1.5 वर्षाचा आमदार तिकडे यशवंत सहकारी साखर कारखाना हवेलीला बंद झाला होता, त्याची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो 1.5 वर्षात, जो 25 वर्ष बंद होता. आणि 1.5 वर्षामध्ये अजितदादांच्या साथीनं, वळसे पाटील साहेबांच्या साथीनं 1 वर्षामध्ये आपल्याला दिसेल की तो कारखाना दिमाखात चालू झालेला असेल. आणि मग इकडं अशी नेतृत्व आहे. आणि दुसरीकडं ज्यांनी आज पॅनल केलाय, तो पॅनल करताना विचार नाही केला की आपल्याला काय मिळवायचंय. त्यांच्या डोक्यात एकच, माझं अस्तित्व मला टिकलं पाहिजे. ते अस्तित्व टिकवताना जे मिळेल ते उमेदवार गावडे साहेब त्यामध्ये घेतले गेले आणि एक पॅनल केला गेला. उद्देश एकच, मला विरोध करायचा आहे. आणि तो विरोध का करायचा आहे तर या सोसायट्यांमध्ये मला काही ना काही कारणाने हस्तक्षेप करता येईल आणि उद्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मला त्याची मदत होईल. हा विचार ज्यावेळेस करताय त्यावेळेस हा विचार कधी नाही केला त्यांनी की 27 वर्ष तुमच्या पण सगळ्या सभासदांनी, याही गावामधल्या अनेक सभासदांनी तो घोडगंगा सहकारी साखर कारखाना त्यांच्या ताब्यात दिला. एक सुद्धा संचालक त्यानं कधी सुतळीचा तोडा कुठून खरेदी केला हे सुद्धा कधी प्रश्न विचारला नाही, किंवा तेवढी सुद्धा त्याला अधिकार नव्हता. एवढी एक हाती सत्ता तुमच्या हातात असताना आज तो कारखाना बंद झाला. आणि तुम्ही कुठल्या तोंडाने नवीन एक सहकारी संस्थेला, मार्केट कमिटीला समोर जाताना सांगताय की मला मतं द्या. हा प्रश्न तुम्ही लोकांनी त्यांना विचारला पाहिजे होता. दुसरा प्रश्न तुम्ही हा विचारला पाहिजे होता की घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे तुम्ही 27 वर्ष चेअरमन होता, 25 वर्ष तुम्ही त्याच्यावरती कामकाज केलंय. या कामकाजामध्ये तुम्हाला ढोक सांगवी किंवा हा परिसर कधी दिसला का नाही? कारण सोसायटी मतदारसंघ हा कारखान्यामध्ये असतो, तुम्हाला माहिती असेल. त्या मतदारसंघामधून
सातत्यानं त्यांच्या कुटुंबातला उमेदवार तिथं निवडून दिला जातो. आजही याही वर्षी गेल्या 3 वर्षापूर्वी त्यांच्याच कुटुंबामधले त्यांचा मुलगा त्या ठिकाणी निवडून गेला. तिथं 22च मतदान आहे. का 131 संस्था या तालुक्यातल्या तुम्हाला दिसल्या नाही? 131 संस्थांमध्ये आमची ढोकसांगवीची संस्था तुम्हाला दिसली नाही? ही काय पाकिस्तानामधली संस्था होती? 2009 सालापूर्वीच कारखाना चालू झालाय. मग ही सुद्धा संस्था त्याच्यामध्ये येणं अपेक्षित होतं, परंतु हे सुद्धा त्यांना करता आलं नाही. आणि मग आज ज्यावेळेस मतं मागताय त्यावेळेस मतं मागताना ते सांगतात की रांजणगाव गटामध्ये जास्त उमेदवार झाले. होय, उमेदवारी करताना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र घेताना अनेक उमेदवार त्या ठिकाणी पक्ष उमेदवारी मागत होते. पलीकडे प्रदीप दादा होते, आमचे शेखर दादा होते, इकडे आम्ही मानसिंग भैया होते, रवी बापू होते, पलीकडे गावडे साहेब आणि वळसे पाटील साहेब, गावडे साहेब आणि माऊली आबा होते. या सगळ्यांच्या पुढे अनेक प्रश्न होते, कारण उमेदवारीची संख्या एवढी मोठी. पण त्याच्यातून निवडताना जे उमेदवार निवडले त्याच्यावर आज ते टीका करतात. ते काय टीका करतात की ही सगळी MIDC परिसरातली मंडळी आहेत आणि ही त्यांनी का निवडली? तर चावमेव करताय. चावमेव तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी. चावमेव म्हणजे अर्थकारण करताय. अहो, मला प्रश्न आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये आज पण मार्केट कमिटीला फक्त फॉर्म भरल्यानंतर तिथला उमेदवार निवडून जातो. दौंड तालुक्यामध्ये आज पण कारखान्याचा उमेदवार किंवा मार्केट कमिटीचा उमेदवार फॉर्म भरला तर तेवढ्याच खर्चामध्ये निवडून दिला जातो. पण 2009 साली आमच्या शिरूर तालुक्यामध्ये सगळ्यांना सवय जी लावली गेली चावमेवची, ही सवय लावली ती तुम्ही लावली. तुमच्या प्रत्येक निवडणुकीला तुम्ही या ना त्या कारणानं अर्थकारण करून निवडणुका जिंकत राहिला. मग आज तुम्हाला ही मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार दिसताना रांजणगाव परिसरातले, MIDC परिसरातले उमेदवार का खुपतात? आणि हे उमेदवार कोण आहेत? हे सगळे उमेदवार शेतकरी कुटुंबातले उमेदवार आहेत की ज्यांनी आपल्या प्रपंचाला, आपल्या कुटुंबाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी व्यवसायाच्या माध्यमातून एक वेगळी उंची दिली. मग सामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी उद्याच्या काळामध्ये व्यवसाय करायचा का नाही? आणि मग जर चांगल्या कुटुंबातली, चांगल्या व्यवसायिक असणारी, सगळे चांगला अर्थ कारण असणारी सगळी मंडळी जर उमेदवार असतील तर तिथं मार्केट कमिटी सारख्या संस्थेमध्ये 1 रुपयाला तरी ते शिवतील का? अतिशय पारदर्शक कारभारी मंडळी करतील. आणि हेच त्यांचं दुखणं आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे मार्केट कमिटी असताना त्यांनी प्रत्येक चेअरमनला पायखूट गाठली. पूर्वीच्या काळामध्ये तोट्यात असलेली ही संस्था, आमचे शशी भाऊ असतील किंवा इतर चेअरमननी त्या ठिकाणी स्वयंभूपणे काम केलं. राहुल गवारे आमचे असतील, या सगळ्यांनी स्वयंभूपणे काम केलं आणि ती संस्था आज एका उंचीवर आणली. त्या संस्थेला जगवण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रामाणिकपणे लक्ष देण्याची गरज आहे. आणि मग हे लक्ष देताना आता कुठलाही विचार आपण करू नका. आपल्याकडं वर सरकार महायुतीचं आहे. भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब आहेत, एकनाथभाई शिंदे आहेत. ही सगळी ताकद आपल्याला उद्या या मार्केट कमिटीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी वापरायची. पत्रकार कायम उल्लेख करतात की ही स्थावर मालमत्तेच्या बाबतीमधली या जिल्ह्यातली सगळ्यात श्रीमंत मार्केट कमिटी नक्की असेल. पण आम्हाला ही शेतकऱ्यांना वाचवणारी, शेतकऱ्यांच्या हिताची सगळ्यात अग्रगण्य मार्केट कमिटी बनवायची. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी 5 तारखेला कब्बशीच्या चित्रावरती शिक्का मारून सगळ्यांना मतदान केलं पाहिजे. आज पणन खातं, सहकार खातं, हे सगळं माहितीमध्ये असेल. हे सगळं जरा बाजूला ठेवा. एखादा मित्र येऊन काहीतरी सांगेल ते बाजूला ठेवा. आज ते पलीकडून सांगत असतील तुम्हाला इथे येऊन की पलीकडे 950 संस्था आहेत. दत्ताभाऊ, 950 संस्थांमध्ये आमचं तिथं तुम्हाला काहीच मिळणार नाही, अमुक होईल तमुक होईल. मी तुम्हाला अगदी विश्वासानं जबाबदारीने सांगतो, इथं आमचे स्वप्नील भैया आहेत. तळेगाव डमडरे परिसरामध्ये तुम्हाला होणाऱ्या मतामध्ये 80% मतदान हे कब्बशीला झालेलं दिसेल. आमच्या ढेरंगेताई आहे तिथं कोरेगावच्या परिसरामध्ये, तिथं सुद्धा तुम्हाला 80% पेक्षा कमी मतदान दिसणार नाही.
आणि आमच्या पलीकडं पूर्व भागामध्ये त्या मांडवगण पासून तर नावऱ्याच्या परिसरामध्ये मी फारसं नाही सांगणार, पण 70% खाली मतदान तुम्हाला झालेलं दिसणार नाही. पण अशा पद्धतीनं हा पॅनल पुढे जातोय. त्या पॅनलला तुम्हाला ताकद देण्यासाठी पुढे सरसावं लागणार आहे. त्याचं कारण उमेदवारी देताना या गटामध्ये आपण 6 उमेदवारी दिल्या. मानसिंग भाईने सांगितलं की आम्ही थोडंसं अधिकचं माप आमच्या पदरात पाडून घेतलेलं आहे. खरं आहे ते, आणि असू द्या, त्याच्यामध्ये आम्हाला अडचण यायची काही कारण नाही, कुणाला वाईट वाटायचं कारण नाही. कारण उमेदवार ज्यावेळेस पाहतो ना, ते सगळे उमेदवार चांगल्या चेहऱ्याचे आहेत, पारदर्शक काम करणारे आहेत. त्याच्यामुळे त्या उमेदवारांना ताकद देताना तुमच्याही गावामध्ये सुहास मलगुंडेंच्या रूपानं आपण उमेदवारी दिलेली आहे. सुहास मलगुंडे हे एकटे उमेदवार नाहीत, त्यांच्या बरोबरीनं 11 उमेदवार तुमचे आहेत. तिथल्या प्रत्येक माणसानं बाहेर निघालं पाहिजे, नातीगोती शोधली पाहिजे. 4 दिवस आहेत. या 4 दिवसामध्ये आपण सगळ्या नातेगोत्यांना भेटून सांगितलं पाहिजे की कब्बशीला मतदान म्हणजे विकासाला मतदान, कब्बशीला मतदान म्हणजे विश्वासाला मतदान. आणि म्हणून येत्या 5 तारखेला आपण सगळेजण अजितदादांच्या जाण्यानंतर जी दुर्दैवी घटना 28 जूनला झाली, या महाराष्ट्रानं अक्षरशः प्रत्येक घराला वाटलं की मी पोरका झालोय. आज 5 महिने होऊन गेले, आज सुद्धा एकही दिवस जात नाही. आजही वाटतं या मार्केट कमिटीमध्ये 100% अजितदादांनी विचारलं असतं, मानसिंग भैया, की या परिस्थितीमध्ये आपल्याला कशा पद्धतीची रचना करायची आणि उद्या पुढे जाताना या मार्केट कमिटीला वाढवताना काय काय निर्णय घ्यायचे. आणि मग असे अजितदादा गेल्यानंतर त्यांच्यानंतर ही पहिली निवडणूक आहे सहकारामधली, जी शिरूर तालुक्यामध्ये होती. त्यांना आदरांजली व्हावं म्हणून मी सांगणार नाही, पण हा सहकार टिकवायचा असेल, सहकारामध्ये उद्याच्या काळामध्ये एक वेगळी प्रगती आपल्याला दाखवायची असेल, तर 5 तारखेला पुन्हा सांगतो, मित्र मंडळी अमुक तमुक काही न बघता, कुठलाही उमेदवाराचं नाव न बघता, कब्बशी हाच उमेदवार असं समजून 11 मतदान आपल्याला करायचे. 7 मतदान आपल्याला सर्वसाधारण गटात करायचे, 2 मतदान आमच्या महिला भगिनींना करायचे, 1 मतदान आपल्याला ओबीसी मध्ये करायचे आणि 1 मतदान आपल्याला एनटी मध्ये करायचे, ते सुहास मलगुंडेंना करायचे. सुहास मलगुंडेंना बघताना ते 11 पण मतदान हे कब्बशीलाच आपण करावं, अशी आपल्याला विनंती या